विशेष सर यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। संघाच्या संघ मालकाची भूमिका पार पाडत असताना एक चांगले खेळाडू म्हणून सुद्धा मैदानावरती कामगिरी करतायत आणि आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं या संपूर्ण परिसराला एक चांगलं उदाहरण दाखवतायत देतायत। यस गेम ऑन, सामना चालू होतोय आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूयात आवाज दीपवीर बिराडे सर यांचा। धन्यवाद, थँक्यू सो मच। 12:32 ला पहिला बॉल पडतोय। पहिल्या बॉलवरती सुरुवात दमदार, मात्र क्षेत्रशी डीप मध्ये उपस्थित होते। व्हेरी गुड फिल्डिंग, चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले डीप मध्ये सिटीश लॉंगॉनला। रुपेश फडे आणि त्यांच्या सोबत सलामीवीराच्या भूमिकेत आपण बघत आहोत अजित फडे यांना। पारंपरिक जोडी मैदानावरती संदेशपूर चिरोलीची पहिल्या डावामध्ये टॉस गमावल्यानंतर ते सध्या बॅटिंग करत असताना आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगावच्या विरोधात संदेशपूर चिरोली असा सामनाच्या ग्रुप सी मधील चौथा लोवो फुल टॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, दिशा दिले। शॉर्ट फार लेगचा फिल्डर पाठमोरा होता। लास्ट मोमेंटला बॅकअप करण्यात आलेला, मिळेल ते अवघी एक धाव आणि या सिंगल धावेच्या सोबतीनं इंडिव्हिज्युअल अजित फडे यांचा अकाउंट देखील खुलं झालेला आपण बघत आहोत। दोन्ही फलंदाजांनी सिंगल धावेने इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलेलं आहे। स्ट्राईक रोटेशन करण्यात आलेलं आहे। धावसंख्या आपण बघत आहोत दोन्ही आकड्यावरती। आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव आणि त्यांच्या विरोधात संदेशपूर चिरवली असा हा सामना सध्या मैदानावरती रंगत असताना लॉंगॉन सीमा पार पॉवर प्ले मध्ये तंत्रशुद्ध फटका, अनस्टॉपेबल रुपेश क्लास, त्याची गुणवत्ता आपण पाहिली। हा चौकार, धावसंख्या 6। ओव्हर टू यू सोमनाथ खाडे सर। हॅलो। याच दरम्यान मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। नडगावचं एक प्रसिद्ध आणि लाडकं व्यक्तिमत्व, समाजाची सेवा करत असताना निश्चितच परमार्थ जपणारं व्यक्तिमत्व, हरिभक्त परायण प्रवीण महाराज भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतोय आपण येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। हरिभक्त परायण प्रवीणजी वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। रुपेश फडे माघारी पडतला, इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला सुंदर झेल आणि याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या संदेशपूर चिरोली क्रिकेट संघाला लागलेला महत्वपूर्ण 6 आकड्यावरती पहिला धक्का आपण बघत आहोत। सलामीवीर रुपेश फडे सध्या स्वस्तात माघारी परतला। न्यू बॅटर मैदानावरती सध्या दाखल होताना आपला पाहायला मिळेल प्रवीण, टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर। प्रवीण फडे ऑन स्ट्राइक, न्यू बॅटर। पहिला बॉल फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग जुळलं नाही। नॉस्ट्रा करेडला फेक देण्याचा प्रयत्न करतात, विकेट किपर बॅकअप केलं जाईल तोपर्यंत डॉट बॉलची घोषणा सध्या होत असताना मागच्या मॅच मध्ये जबरदस्त लढत आपण पाहिली, खास करून अंतिम 2 चेंडूंवरती काय संस्मरणीय विजय संपादित केला तो गौरव स्पोर्ट्स लेनार्डनं बीट करत असताना त्या ठिकाणी साई स्पोर्ट्स शील्डला। ऑन साइडला फटका लाजवाब आहे, फिल्डर डीप मध्ये जज करतायत आणि फायनली बॉल फिनिश होऊ शकला नाहीये। चांगला झेल पकडला गेलाय, आणखीन एक झटका या ओव्हर नंबर 1 मध्ये दिलाय तो गोलंदाज सचिन। सद्यस्थितीला 6 ला 2 लॉस, बॅटिंग करणारा संघ संदेश स्पोर्ट्स चिरवली इज इन ब्रिक ट्रबल नाव। स्वतः कॅप्टन संघनायक मिडल ऑर्डरला 4थ्या क्रमांकावरती, दिनेश फडे मैदानावरती दाखल होत आहेत। सेकंड ओव्हर निर्णायक पॉवर प्लेचं दुसरे षटक युवराजला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी। पहिल्या षटकात प्रभावित कामगिरी सचिनची, महत्वपूर्ण 2 धक्के त्याने दिलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चिरवली क्रिकेट संघाला। 6 ला सध्या 2 लॉस, अजित फडेच्या सोबतीनं दिनेश फडेला आता भागीदारी बिल्डअप करावी लागेल, पार्टनरशिप रचावी लागेल, कारण समोर तगडं चॅलेंज आहे। स्पेशली 2 विकेट फार लवकर गमावल्यात, सो डाव सावरणं देखील गरजेचं आहे संदेश स्पोर्ट्स चिरवली क्रिकेट संघाकरता।
पहिला बॉल बॅकफुटवर येत असताना कट करण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स आपण बघत आहोत पाठीमागे ट्रान्सफर केला होता, त्याच कारणास्तव चेंडूबारचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. मॅरेटवरती जर खेळले असते तर डेफिनेटली धावा आल्या असत्या, परंतु त्याचा अभाव पाहायला मिळाला. डॉटनं सुरुवात सेकंड पॉवर प्लेची गोलंदाज युवराज कडून. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय, ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, इट्स अ डॅट डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर आपण बघत आहोत. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी सचिनचे महत्वपूर्ण 2 धक्के देण्यात दिले. 6 धावा खर्च करत असताना सुरुवात युवराजची देखील निर्धाव चेंडून. बॅकफुटर आले कव्हर्स मध्ये, वेगवान कव्हर ड्राईव्ह, फिल्डर उपस्थित होते मात्र त्यांच्या पायांमधून बॉल मागे चालला. बॅकअप करण्यात आलेला आहे लॉंग ऑफच्या फिल्डर कडून. तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल आणि या सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चेरवली क्रिकेट संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड पॉवर मध्ये फील्ड प्लेसमेंट आपण बघत आहोत. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये वाईड इश उभा करण्यात आलेला आहे. मिड ऑफ अगदी आतमध्ये, कव्हर पॉइंट, शॉट थर्डमॅन, शॉट फार लेग, मिडविकेट इनफिल्ड मध्ये. त्याचबरोबर डीप मध्ये आपण बघत आहोत स्कोरलेग आणि मिडविकेटच्या मधोमध एक फिल्डर, तर स्ट्रेट डिश लॉग ऑन अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता ऑफ टर्मच्या बाहेर, बरोबर लेंथला हिट करत असताना चांगल्या स्पॉटवरती बॉलची पिचिंग. तदनंतर विकेट कडे बॉल फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळाला. वेगाबरोबर चांगलं नियंत्रण, कंट्रोल विथ अॅक्युरेसी आपण बघत आहोत सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाज युवराजच्या स्पेल मधून. धावसंख्या स्थिर, 7 धावा धावफलकावरती. स्लो बट स्टेडी स्टार्ट. बॅकफुटवर येऊन लेट कट करण्याचा प्रयत्न, आतली कडा चेंडू स्लाइस होतोय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. इथे देखील धाव मिळणार नाही. गोलंदाजीचा दबदबा सध्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव क्रिकेट संघाचा. इकॉनॉमिकल कामगिरी सचिनची आणि तदनंतर युवराजने देखील आता डॉट बॉल पर्सेंटेज सेकंड ओव्हर मध्ये वाढवलेली आहे, ग्रोथ झालेली आहे. 4 बॉल त्याने टाकले, 3 निर्धाव चेंडू, अवघी 1 धाव त्यानं खर्च केलेली आहे. सेटिश लॉगॉन आता आतमध्ये इन्व्हाइट करण्यात आला मिडॉनच्या दरम्यान. इनफिल्ड मध्ये कव्हर पॉइंट आता डीप मध्ये सेट झालाय कव्हर्सच्या दरम्यान. त्या ठिकाणी बॅकअप करण्याकरता बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करण्यासाठी. धावसंख्या 7, स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू अजूनही बाकी. स्विंगिंग यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, तोच गेला आता फसला. चांगला वेग पाहायला मिळाला, बरोबर वाईड लाईन आणि बाट्यान पाडच्या मधोमध हा वेगवान यॉर्कर निस्तनाबूत करत असताना त्या ठिकाणी बॅटर दिनेश फर्डे यांचे इराडे. त्यांच्या विरोधात लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव. सामना महत्वपूर्ण सामना, निर्णायक दोन्ही टीमसाठी. त्याच दृष्टिकोनातून ही दमदार कामगिरी सध्या युवराज करत असताना बॅकफुटवर आले, स्लॅश केला चेंडू, कबो पॉइंटच्या डोक्यावरून प्लेसमेंट. डीप मध्ये बॅकअप अवेलेबल आहे, मिळेल ती एक सिंगल. अॅक्युरेट फेक विकेट किपर एंडला. धावसंख्या आपण बघत आहोत दुसऱ्या ओव्हरची अंती, एंड ऑफ सेकंड ओव्हर. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक 6 धावेचं सचिनचं 2 धक्के त्याने दिले. सेकंड पॉवर प्ले युवराजचा दबदबा, त्याच्या गोलंदाजीचं वर्चस्व, अधिपत्य, अधिराज्य आपण पाहिलं. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. दोन्ही गोलंदाजांनी P1 P2 मध्ये केलेली इकॉनॉमिकल कामगिरी. त्याच कारणासह आता मॅच मध्ये संघर्ष वाढलाय बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चेरवली क्रिकेट संघाचा. पार्टनरशिपची नितांत गरज आहे. अजित फर्डे एका बाजूला एक्सपिरियन्स कंटेंडर, क्षमता त्यांच्याकडे, तर त्यांची सोबत स्वतः संघनायक देत असताना दिनेश फर्डे यांचं थोडं स्ट्रगल या डावामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेले. 4 बॉल मध्ये अवघ्या 1 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आपण सध्या बघत आहोत. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 4.00 धावेची ही धावगती, ज्याचा वेग आता वाढवणं गरजेचं राहील. धावफलकाला चालना द्यावी लागेल अजित फर्डेच्या सोबतीनं बॅटर दिनेश फर्डे यांना. थर्ड ओव्हर, 3रं षटक बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत दर्शनला. दोनही गोलंदाजीची दमदार कामगिरी. 6 ओव्हरची मॅच, बरोबर या मॅचचा विचार केला तर 12:32 ला पहिला चेंडू पडला. लक्ष सुद्या पहिला बॉल लिपस्टिकला मिस करत असताना राऊंड विकेटने आले होते दर्शन. त्याच कारणास्तव ऑनफिल्ड अंपायर सिग्नल वाईड, +1. एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील कशा आहे होणार, परंतु सद्यस्थितीला धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे, लाभदायक आहे बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चेरवली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. एक्स्ट्रा 2 धावा
एक्स्ट्रा 2 नंतर धावफलक आपण बघत आहोत 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. अजित फर्डे ऑन स्ट्राईक. पायामध्ये हा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. बॉटम हँडचा वापर करत असताना चांगलं प्लेसमेंट मिळेल ती फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉस्ट्रॅकरला धावचीची संधी बनली आणि तिचं सुरू देखील झालं. दिनेश फर्डे माघारी परतताना पाहायला मिळतील. 11ला तिसरा धक्का संदेश पोट चेरवली क्रिकेट संघाला. कॉलिंग चुकलं, सेकंडचा कॉल होता आणि धावचीच्या स्वरूपात आपण बघत आहोत. महत्वपूर्ण धक्का या मॅच मध्ये तिसरा आता बसलाय बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चेरवली क्रिकेट संघाला. लेफ्ट हँडर बॅटर कॅपेबल अँड फ्लेक्झिबल जीनियन ऑलराऊंडर फ्रॉम संदेश पोट चेरवली डिपार्ट्स नाउ इनटू द ग्राउंड ॲट 5th पोझिशन. मिडल ऑर्डरला आपण बघत आहोत मागच्या सामन्याचा सामनावीर ज्यानं जीनियन ऑलराऊंडर कामगिरी केली होती, छाप सोडली होती, तो मयूर फर्डे सध्या बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झाला. मिडल ऑर्डरला 5व्या क्रमांकावरती 11ला 3 धक्के बसलेत. दिनेश फर्डे देखील स्वस्तात माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाले आणि तिसऱ्या षटकात आणखीन एक सांघिक यश त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव क्रिकेट संघाला. बॅकफुटवर थांबले, कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतायत. धाव घेण्याचा पर्यंत होता लास्ट मोमेंटला सचिननं बॅकअप केलेले. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू ते पकडू शकले नाही, मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये कव्हरिंग त्याने केलेलं आहे. बॅकअप करून थ्रो करण्यात आला. धाव इथे मिळणार नाही. निर्धाव चेंडू आणखीन एक पाहायला मिळेल गौरवच्या स्पिल मधून. धाव संख्या 11, 11 रन ऑन बोर्ड, स्टील 4 टू गो. स्टेप पाठवून खेळतात. वाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड एक्झिक्यूट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या या मॅच मधील पहिला तडाखा, प्रेशर रिलीज करणारा हा पारदर्शक फटका अजित फर्डेच्या बॅट मधून पहिला मॅक्सिमम षटकार. बरोबर फ्रंट लेग पुढे आणला, तदनंतर लॉफ्ट करत असताना व्ही शेप मध्ये हा वैभवशाली फटका. 6 धावफलक आपण बघत आहोत. पुढे फ्लाय होत असताना संदेश पोट चिरवलीचा आतापर्यंत 17 धावा स्कोरबोर्ड वर. स्टेप आउट झाले मिड ऑफ आतमध्ये, त्याचाच फायदा आता घेतला. लॉंग ऑफला पहिल्या टप्प्यानिशी बॉल अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये. 1 बॉल पहिला साल लॉंग ऑनला, तदनंतर लॉंग ऑफला हा चौकार. बरोबर मॅरेट वरती खेळतात, गॅप पिक करतायत. फील्ड पोझिशन माहिती आणि कशा पद्धतीनं टायमिंग हवं, मिडलिंग हवं, या सगळ्यांचं सुमधुर मिळण सध्या अजित फर्डे यांच्या बॅटमधून. धावफलकाला वेग देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू आहे. धावसंख्या 4च्या मदतीने सध्या फ्लाय होत असताना 21 धावा आपण बघत आहोत धावफलकावरती. बॅकफुटवर आले, लास्ट मुवमेंटला चेंडू हवेमध्ये, हवं तसं टायमिंग करता आलं नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये चेंडू हवे जरूर होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या कक्षेपासून तो दूर पडला. तोपर्यंत मिळते ती एक सिंगल. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू असताना धावसंख्या आपण बघत आहोत 22. 22 धावा याचबरोबर धावफलकावरती. स्टील 1 टू गो. लेफ्ट हँडर बॅटर मयूर फर्डे सध्या स्ट्रायकर एंडला. मागच्या मॅच मध्ये काय तुफान फटकेबाजी त्यानं केली होती. सध्या त्याच परिस्थितीत संघ आपल्याला पाहायला मिळतो संदेश पोट चेरवले आणि तिथून याला टीमला सावरायचं आहे, तर मागच्या मॅच मधील परफॉर्मन्स या मॅच मध्ये देखील त्याला कायम करावा लागेल. अशा अपेक्षा भरपूर आहेत संदेश पोट चेरोली क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांना, समर्थकांना, हितचिंतकांना, शुभचिंतकांना मयूर फर्डेच्या माध्यमातून, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा किताब पटकावला होता, तो सध्या ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल बॉलर दर्शनच्या विरोधात. पहिला बॉल अर्ध्या विकेटवरती कसा सोडेल मयूर फर्डे. डगआउट मधूनच सेट होऊन तो मैदानात पोहोचला आणि बॉल देखील पोहोचवला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम ह्यूज अँड मायटी हिट, सिक्सर. तिसऱ्या षटकाचा समारोप दमदार केलेला आहे त्या ठिकाणी मयूर फर्डेनं. लौकिकाला साजेसा स्टार्ट या महत्वपूर्ण डावात त्यानं करून दिला. संदेश पोट चिरवेला इंडिव्हिज्युअल 6च्या मदतीनं त्याचं अकाउंट खुलं झालंय, तर सांघिक धावफलक 3 गटाच्या मोबदल्यात 3 षटकांती 28 धावा धावफलकावरती. 9.33 ची धावगती सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. निर्णायक दर्शनच्या षटकात 20 धावा आलेल्या आपण बघत आहोत. धावफलकाचा वेग वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अजित फर्डे यांच्या बॅटमधून 2 आक्रमक फटके आपण पाहिले, त्यानंतर फिनिश चांगला केला ओव्हर नंबर 3चा त्या ठिकाणी बॅटर मयूर फर्डेनं.
यानंतर होणारा ग्रुप सी मधील आजच्या निर्णायक चौथ्या दिवसातील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुणे आणि त्यांच्या विरोधात गौरव स्पोर्ट्स लेनाड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मिड इनिंगच्या दरम्यान आपण रिक्वेस्ट करूया टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. शार्प कॉल फर्स्ट ऑफ ऑल दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी. सचिन गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल बॅटच्या आउटर एज घेऊन मागे चाललाय. थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालाय. धाव घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाहीयेत अजित फोडे. डॉट बॉलला सेकंड स्पेल मध्ये सुरुवात आपण बघत आहोत सचिनची, जो फ्रंटलाईन बॉलर आहे. आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव क्रिकेट संघाचा उपयुक्तता त्यांना पहिल्या षटकामध्ये त्याची सिद्ध केली होती. महत्वपूर्ण 2 धक्के त्यांना दिले होते. मात्र कॅप्टननं जसा दाफलकाचा वेग वाढलाय पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. सेकंड स्पेल मध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये त्याला इन्व्हाइट केलं आणि त्याची सुरुवात निर्धाव चेंडून. लाईन इथे देखील चांगली. राऊंड विकेट नॅचरल आउट स्विंगर. टप्पा पडला, हलकासा बॉल बाउन्स झाला आणि त्याचबरोबर बाहेरच्या बाजूने वळण देखील घेताना आपल्याला पाहायला मिळाला. नॅचरल अँगल जो नैसर्गिक कोण आहे तो नैसर्गिक कोण सध्या बनवत असताना आपण बघत आहोत गोलंदाज सचिनला. अजित फर्डे सारख्या सेट बॅटरच्या अगेन्स्ट येणारा सलगचा लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 28 धावा दाफलकावरती. बॅकफुटवर आले. ओव्हर द कव्हर स्केल्ड वाडा शॉट. ओटीटी ओव्हर द टॉप. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. मागच्या 2 डॉट नंतर लगेचच कमबॅक पलटवार केलाय अजित फडेनं. चौकार. 4 धाव्याच्या मदतीनं धावासंख्या आपण बघत आहोत 32. 32 धावा याच बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहे दाफलकावरती. महत्वपूर्ण चौथं षटक. सुरुवात 2 डॉट नंतर दबाव बनला होता. तडपण झुगारून लावणारा आणि सध्याच्या घडीला दाफलकाला चालना गती देणारा हा चौकार आपण पाहिला कव्हर्स मध्ये अजित फर्डे यांच्या बॅटमधून. बॉल हवा एसटीडीज. जितू सर बॉल पाठवा लगेचच. धावसंख्या चौकारासोबत आपण बघत आहोत 32. 32 धावा याच बरोबर आपल्याला पाहायला मिळतील दाफलकावरती. ग्रुप स्टेजेस मध्ये 3 मॅचेस मध्ये एकतर्फी विजय आपण पाहिलेला आतापर्यंत या स्पर्धेत संदेश स्पोर्ट चिरोलीचा. मात्र या सामन्यात सध्या दाफलकावरती हवी तशी धावसंख्या जरी आली नसली तरी देखील एखादी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सलामीवीर अजित फर्डे. धावसंख्या चौकाराच्या सोबतीनं 32 आपण बघत आहोत 32. बॅकअप आता करण्यात आलेला आहे टीम मध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डिंग मध्ये लगेच चेंजेस करण्यात आलेले आहेत. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. जेलची संधी बनली आहे मात्र शॉर्ट स्कोर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी बॉल कॅरी करू शकला नाही. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मयूर करत होते मात्र त्यांना माघारी धाडलेले. अदरवाईज रनआउटचा चान्स देखील नाकारत आला नसता. गुड कॉलिंग अँड गुड अँटिसिपेशन फ्रॉम अजित फर्डे. त्यांचं चांगलं लक्ष होतं. त्यांनी लगेचच माघारी धाडलं. त्या ठिकाणी मयूरला अवघी 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. अजित फर्डे यांना मॅच मध्ये मिळालेलं जीवदान पाहिजे कशा पद्धतीने येणाऱ्या षटकात उपद्रव त्यांच्या वतीने केला जाईल. धावसंख्या एका धाव्याच्या मदतीनं इन डबल डिजिट डबल फिगर दुहेरी आकड्यामध्ये प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळेल 33. 33 धावा याचबरोबर दाफलकावरती. लेफ्ट हँडर बॅटर मयूरसाठी ऑन साइडला डीप मध्ये 4 फिल्डर बॅकअप करतायत. वाडिश लॉंग ऑफ अगदी आपण समोर बघत आहोत. त्याचबरोबर सेटिश लॉंग ऑन आहे. वाडिश काउ कॉर्नर मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग. इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर पोझिशन मध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. शॉर्ट थर्डमॅन त्याच्या सोबतीनं शॉर्ट फाईन लेग. बोलर्स बॅक ड्राईव्ह अपील झालेलं आहे अँड सिटीज. गोलंदाजाच्या हाताला चेंडू स्पर्श झाला आणि तदनंतर तो नॉन स्ट्रायकर एंडला स्टिक वरती आदळला. अजित फर्डे रिटर्न क्रीजच्या बाहेर होते. त्याच कारणासह आता धावचीच्या स्वरूपात ते माघारी परतताना पाहायला मिळतील. सांघिक शिवश बॅड लक फॉर अजित फर्डे. हा 4था धक्का संदेश स्पोर्ट चिरोलीला.
धावचीच्या स्वरूपात अजित फ्रोडे माघारी परतताना पाहायला मिळते. या डावामध्ये चांगले योगदान त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालं. 19 धावेचं वायटल कॉन्ट्रीब्युशन देत असताना ते सध्या धावचीच्या स्वरूपात माघारी परतले आहेत. वेगवान फटका होता समोरच्या दिशेनं, झेल पकडला नाही सचिननं, मात्र त्याच्या हाताला जसा चेंडू स्पर्श झाला तो यष्ट्यांवरती आदळला आणि त्याच कारणास्तव धावचीत घोषित केलेले आहेत अजित फ्रोडे. लाईन इथे चांगली आहे. जिनियन ऑफ ब्रेक टप्पा पडला लेफ्ट हँडर बॅटरसाठी, हलकासा बाहेरच्या बाजूने बॉल टर्न झाला. बाउन्स देखील चांगला या चेंडूवरती पाहायला मिळाला. याच सोबत ओव्हर नंबर 4 चा खेळ आपण बघत आहोत कंप्लीट होत असताना. इकॉनॉमिकल कामगिरी, 2 षटकांचा स्पेल सचिनचा, जो फ्रंटलाईन बॉलर आहे या टीमचा. 11 धावा त्यानं खर्च केल्या, महत्वपूर्ण 2 धक्के त्याने दिले, त्याचबरोबर एक सांघिक यश. या मॅचची प्राइज विकेट अजित फ्रोडेची देखील त्याच्याच षटकात आलेली आपण बघत आहोत. धावसंख्या 4 षटकांची आपण बघत आहोत 35. 35 धावा याच बरोबर स्कोरबोर्डवर. येस इट इज 33. 33 धावा आहे धावफलकावरती. पहिलं षटक 6 धावेचं, सेकंड पॉवर प्ले अवघ्या 2 धावा. तिसरं षटक दर्शनचं 20 धावा जरूर आल्या होत्या, मात्र सचिन पुन्हा एकदा जसा गोलंदाजीसाठी आला त्यांना धावफलकावरती नियंत्रण लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अवघ्या 5 धावा त्यांना रिटर्न स्पेल मध्ये दिलेल्या आहेत. आफ्टर टॅली ऑफ 4 ओव्हर 33 ऑन बोर्ड. 33 धावा याच बरोबर धावफलकावरती. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू होतोय. मोसीन येत आहेत बॉलिंग मार्कवर. 5वं षटक. पहिला बॉल कव्हर्स मधून काढलाय, प्रॉपर प्लेसमेंट, आउटफील्ड फास्ट, चेसर फिल्डर साठी आउटफील्ड चा फायदा मिळेल त्या ठिकाणी. फलंदाजाला आणि बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला फटका वेट ट्रान्सफर करत असताना कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा कलात्मक फटका चौकार विकास यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 4च्या मदतीने आपण बघत आहोत 37. 37 धावा याच बरोबर सध्या आपल्याला पाहायला मिळतील धावफलकावरती. सुरुवात 5व्या षटकाची मोसीनच्या विरोधात चांगला कव्हर ड्राईव्ह पेश करत असताना कॉन्फिडन्स आता दुणावला असेल विकासचा. पारंपरिक परिदृढ परिपक्व फटक्यानं त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेलं आपण बघत आहोत. बागफुटवर आले ऑन साइडला, शॉर्ट आर्म पुल करत असताना फिल्डर टीम मध्ये उपस्थित आहे. थोडी मिसफील्ड झाली, सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट किपर एंडला या वेगवान 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. मात्र 1 धावेची पॅनल्टी, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो पिचवरूनच करण्यात आला होता, त्याच कारणास्तव 1च धाव या बॉलवरती ग्राह्य धरली जाईल. धावसंख्या आपण बघत आहोत सिंगलच्या मदतीनं 38. 38 धावा धावफलकावरती. 10 बॉल पहिल्या डावाच्या शिल्लक आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ संदेश स्पोर्ट्स चिरवली. फोर्स केला समोर, वाडा शॉट, खडे खडे. संदेश स्पोर्ट्स चिरवलीचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड फटका विकास यांच्या बॅटमधून. झकास फटका, षटकार. षटकाराच्या सोबतीनं धावसंख्या सध्या फ्लाय होत असताना इन डबल डिजिट डबल फिगर 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. अजित फ्रोडेनं दिलेला शॉट स्टार्ट, त्यानंतर फिनिशिंग टच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू आहे तो बॅटर विकास कडून. इंडिव्हिज्युअल 3 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल. 11 धाव्याचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. सांघिक धावफलकाला देखील आता सध्या गती मिळतीये. संदेश स्पोर्ट चिरवली क्रिकेट संघासाठी उपयुक्त खेळी 6व्या क्रमांकावरती सध्या साकारत असताना आपण बघत आहोत विकासला. सांघिक धावफलक 44 या आकडावर 44 ऑन बोर्ड. बॅटची कडा, बॉल तिथेच बिसावलाय, रन इथे मिळणार नाही. वेगावरती थोडं चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं, त्याचाच फायदा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 11 रन त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत गोलंदाज मोसीननं. स्टील 2 टू गो. धावसंख्या स्थिर आपण बघत आहोत 44. 44 धावा धावफलकावरती. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. आणखीन एक आश्वासक फटका विकास यांच्या बॅटमधून, आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. षटकाराच्या सोबतीने आपण बघत आहोत धावफलकावरती सांघिक अर्धशतकाची नोंद आता करण्यात आलेली आहे संदेश स्पोर्ट चिरोली टीमच्या वतीनं. टीमची हाफ सेंचुरी सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. आक्रमक फलंदाजी सध्या सुरू झाली त्या ठिकाणी बॅटर विकासची. धावसंख्या 50.
स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल त्यावरती स्विच इट, स्विच अँड स्वीट इट. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, बॉल पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. ओव्हर नंबर 5 चा खेळ कंप्लीट. धावा संख्या 54, 54. निर्णायक 5वं षटक डावाचं 21 धावसंख्येची लयलूट त्या षटकामध्ये करण्यात आलेले. एक्सपेन्सिव्ह ओव्हर अँड स्पेल फ्रॉम मोसिन, ज्यांना मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड, पुन्हा एकदा कमबॅक आपण बघत आहोत. संदेश पोट चिरवलीचा बॅटिंग युनिट या टीमचं डीप आहे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या आपण बघत आहोत. विकास यांच्या बॅटमधून अवघ्या 6 चेंडूत इंडिव्हिज्युअल 21, 21 धाबेचं योगदान, 2 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल. अशा पद्धतीनं वेगवान इनिंग सध्या ते साकारत असताना धावसंख्या 54. अंतिम षटक विकास बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ऑन साइडला, फटका चांगला पाहायला मिळेल. लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मधोमध खेळतायत. दोन्ही फिल्डरला बीट करत असताना बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूर फडेचा हा तडाखा, चौकार. चौकाराच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत 58, 58 धावा. याचबरोबर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. 5व्या विकेटसाठी उपयुक्त भागीदारी सध्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान बिल्डअप होत असताना, आणि ही पार्टनरशिप सध्या डोकेदुरी ठरतीये त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव क्रिकेट संघाकरता. लोवो फुल टॉस होता, ऑफस्टमच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न तो फसला. विकेट किपर बीट झाले. नॉस्टाकर इनला चान्स रनआउटचा बनला होता. पंचांचा सिग्नल आला, इट इज वाईड. त्यावरती येणारी बायच्या स्वरूपात एक सिंगल, वाईड +1, ऍडिशनल 2 धावा त्या ठिकाणी ऍड केल्या जातील. बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चेरवली क्रिकेट संघाच्या खात्यात 102 सोबत धावसंख्या आपण बघत आहोत 60, 60 धावा. याचबरोबर धावफलकावरती विकासच्या विरोधात विकासाचं बॅटल सध्या मैदानामध्ये. वी फॉर विक्टरी, वी फॉर विंटेज बॅटल. आणि पाहायचं विकासच्या विरोधात विकास कशा पद्धतीने रंगेल हे बॅटल. कमी गतीत थांबले, पॉज घेतला आणि तदनंतर बॉल टर्न करण्यात आला. स्कोरलेग सीमा पार. फिल्डरला मस्तक देत असताना बॉल त्याच्या डोक्यावर निघून चालला स्कोरलेग सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार त्या ठिकाणी बॅटर विकासच्या बॅटमधून. फिल्डिंग मध्ये अशा पद्धतीने जर ढसाल कामगिरी झाली तर येणाऱ्या द्वितीय सत्रात चॅलेंज तुमच्या समोर तगड असेल, कारण चांगला सेट झालाय त्या ठिकाणी बॅटर विकास. 4 सेंटीमीटरचा बॉल आता त्याला 10 सेंटीमीटरच्या फुटबॉल एवढा मोठा नजर येऊ लागलाय, आणि त्याच्या बॅटमधून सातत्यानं होणारे हे आक्रमण सध्या आपण बघत आहोत. धावसंख्या 64, चौकाराच्या सोबतीनं आतापर्यंत 64. फुल टॉस समोरच्या दिशेने हॅमर केलाय. लॉंग ऑनला बॅकअप, मात्र त्या फिल्डरला देखील बेधून बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चमकदार चौकार विकास यांच्या बॅटमधून. शेवटच्या षटकात फटकेबाजी आपण बघत आहोत. 3 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केलेल्या आहेत विकासने. एकूण धावसंख्या चौकाराच्या सोबतीने 68, 68 धावा. पाया रचला होता अजित फडे यांनी. 19 धाव्याचं योगदान. त्यानंतर आता कलस चढवताना आपण बघत आहोत अंतिम षटकात डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॅटर संदेश पोट चेरोली क्रिकेट संघाचा वेल फिनिशर विकासला. धावसंख्या 68, 68. आज चौथा चौकार आपण बघत आहोत विकास फडे यांच्या बॅटमधून आलेला आहे. धावफलकाला वेग देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. कमी गती बॅट पॅड मध्ये हा चेंडू होता. ऑन साइडला फक्त दिशा देण्यात आलेली. एकदा पूर्ण सेकंडचा कॉल करण्यात आला. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. एसीडीज एका धावेची आणखीन पेनल्टी ऍड केली जाईल, कारण विकासाने दोन्ही धावा पॉपिंग क्रीज मधूनच पूर्ण केलेला आहे. त्याच कारणासह एकच धाव सध्या धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या आपण बघत आहोत 69, 69 धावा धावफलकावरती.
चला जो काय निर्णय तो मॅनेजमेंट कमिटीचा आहे. पहिल्या दिवसापासून या सूचनेचं नितांत पालन होत आहे. पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली जाईल. तदनंतर दुसरी धाव तुम्ही जर पॉपिंग क्रीज मधून रिटर्न क्रीज मधूनच कंप्लीट करीत असाल तर तदनंतर जितक्या धावा तुम्ही स्कोर कराल त्या धावेनिशी तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. तसा सिग्नल ऑनफिल्ड अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्याच कारणासह आता रिक्वेस्ट असेल संदेश पोट चिरवलीला आणि स्पेशली दोन्ही बॅटर्सला. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए वन शॉट फायनल कन्फर्मेशन सिग्नल फ्रॉम अंपायर अँड आवर मॅनेजमेंट कमिटी. एकच धाव या चेंडूवरती धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या आपण बघत आहोत याचबरोबर 69 69 धावा धावफलकावरती. बॉल अजूनही या षटकाचे 2 बाकी आहेत. 3 चौकार 1 सिंगल 1 1+ वाईड आला. त्यात एक ऍडिशनल बॉल होता. सो लिगल 4 बॉल आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर एंडवरती आपण बघत आहोत विकास फोर्डेला. हा चेंडू पायात होता. सिटीचा अपील झाला. LBW लेग बिफोर विकेट पायचीची शिकार. विकास फर्डे सरते शेवटी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण मॅच मध्ये हा धक्का 5वा बसलाय संदेश पोट चिरवली क्रिकेट संघाला. चला न्यू बॅटर इमिडिएटली पाठवा. बॅटिंग करणारा संघ संदेश पोट चिरवली. 5वा झटका आपण बघत आहोत नुकताच बसलेला आहे. दमदार फलंदाजी केली विकासनं. इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये 30 धावेचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. 10 चेंडू 4 चौकार 2 षटकार 300चा त्यांचा बॅटिंग स्ट्राईक रेट उपयुक्त गळी साकारली आहे विकास फडे यांनी. फायटिंग टोटल पर्यंत जर पोहोचलाय मात्र पायाचे अंतिम चेंडूवरती जितू आता फिनिशिंग टच कसा देतील या महत्वपूर्ण धावाला. धावसंख्या 69 69. यानंतर होणारा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. पुणे आणि त्यांच्या विरोधात गौरव स्पोर्ट्स लेनाड. बागफुटून आले. समोर पंच केलाय. मिड ऑफचा फिल्डर थोडा वाईड शुभ आहे. कव्हरचा फिल्डर देखील फाटमोर. आउटफील्ड फास्ट आहे. लास्ट मोमेंटला बॅकअप करण्यात आलेले लॉंग ऑफच्या फिल्डर कडून 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. 4थ्या धावेचा शोध सुरू होता मात्र मयूरला त्या ठिकाणी थांबवलेले. जितून 3 धावा अंतिम चेंडूवरती. एंड ऑफ ओव्हर नंबर 6. पहिलं सत्र संपलं. 72 72 धावा उभारल्या संदेश पोट चिरवलीनं. 12.00 धाव्याची धावगती धावफलकावरती मेंटेन केली आणि निर्णायक द्वितीय सत्रात 73 73 धावेचं मोठं लक्ष आता चेस करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव. पहिल्या सत्राच्या हायलाइट्स आपण बघत आहोत. सध्या ऑन स्क्रीन कशा पद्धतीने धावा स्कोर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर विकेट्स रेग्युलर इंटरव्हलवरती कशा पडल्या. अजित फडेनं डाव मिडल ऑर्डरला कसा सांभाळला. त्यानंतर फिनिशिंग टच डावाला कसा दिला विकासनं. ही सगळी सनचित्रे आपल्या ग्रामीण tenniscricket.in या वाहिनीच्या वतीने आपण बघत आहोत कव्हर केली जात आहेत. पहिल्या डावाची हायलाइट सध्या आपल्या ऑन स्क्रीन
सामन्याचा महत्वपूर्ण टॉस यानंतर आपण करणार आहोत. लक्ष सुद्या ठुणे आणि त्यांच्या विरोधात लेनाड. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करता. ग्रुप सी मधील 5वा सामना ठुणे आणि त्यांच्या विरोधात लेनाड. टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. चला टॉस साठी इमिडिएटली रिपोर्टिंग करा. ठुणे आणि त्यांच्या विरोधात गौरव स्पोर्ट्स लेनाड टीम कॅप्टन. गौरव स्पोर्ट्स लेनाडचे कॅप्टन उपस्थित आहेत. ठुणे टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण देखील इमिडिएटली पोहोचा टॉस साठी. 72 बनवल्या 73 धावेचं लक्ष्य. निर्णायक द्वितीय सत्र सुरू होते. कॉमॉक्स मध्ये करत बदलाव. 73 धावसंख्येच्या लक्ष्याचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल या इन्व्हाइट करूयात सोमनाथजी खाडेसर यांना निर्णायक सामन्याच्या महत्वपूर्ण द्वितीय सत्रात. थँक्यू सो मच. गौरव स्पोर्ट्स लेनाडचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. टीम ठुणे कॅप्टन इमिडिएटली आपण टॉस साठी. जर पहिला चेंडू पडायच्या आत आपण टॉस साठी उपस्थित झाले नाही तर ऑपोनंट टीमला टॉस विनिंग डिक्लेअर केलं जाईल. लक्ष सुद्या. चला ओपनिंग फेअर पाठवा मैदानामध्ये. बॅटिंग करणारा संघ आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव. हरिभक्त पर्यंत प्रवीण महाराज भोईर त्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या महत्वपूर्ण निर्णायक सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. महत्वपूर्ण सामना देखील मैदानावरती सुरू होत आहे. फक्त निर्णय आपण त्या ठिकाणी विचारात घेणार आहोत. ओपनिंग पेअर मैदानाकडे दाखल झालेली आहे. आई महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगावची 73 टू विन. 73 धावसंख्येचं लक्ष्य आहे. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. गौरव स्पोर्ट्स लेनार्डनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करतील तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय विरोधी स्पोर्ट्स के स्टार ठुणेला. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. ऑनगोईंग सामना सुरू होतोय. कॉमॉक्स मध्ये ऐकूयात सदाबर समालोचक शापूरची मुलुक मैदानी तोप सोमनाथजी खाडेसरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. चला फिल्डिंग सजवलेली आहे. सामन्याला सुरुवात होतीये. बरोबर पहिला चेंडू पडेल. घड्याळामध्ये 1:10 होत आहेत आणि सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. 6 षटकांची मॅच पूर्वार्ध आपण पाहिलाय. बॅटिंग करत असताना संदेश स्पोर्ट चिरवली या संघानं 72 धावा जमवल्या आणि 73 धावांचं लक्ष इथून ठेवलंय. बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल टीम महालक्ष्मी मळेगाव. वेळ काउंटडाऊन केला जाईल. बरोबर पहिला चेंडू टाकल्यापासून टायमर स्टार्ट होतोय. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. स्पर्धेमधील असणाऱ्या सर्व नियम व अटी या सर्व संघांसाठी सारख्या असणार आहेत. काळजी करू नका मित्रांनो. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. गेम ऑन. सामन्याला सुरुवात बरोबर 1:11 पहिला चेंडू पडलाय आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रुपेश फडे गोलंदाजी मार्कवरती. पहिला डॉट. चांगली सुरुवात. संघासाठी आश्वासक सुरुवात केली आहे. सलामीची जोडी मैदानावरती महालक्ष्मी मळेगाव संघाची जोडी नंबर 1 संदीप आणि मोहसिन ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. स्ट्राईकचा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला डॉट आला. त्यानंतर फटका चांगला आहे. शॉट थर्डमॅनला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 2-2 फिल्डर पाठलाग करतील. आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सरळ दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिला निर्धाव. त्यानंतर हा चेंडू चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा होतोय. सुरुवात करतायत
बॅट्समन संदीपच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात स्टार्ट आणि निश्चितच दमदार देण्यासाठी ओळखली जाणारी ही जोडी. स्ट्राईक वरती संदीप. 4 धावा आल्या. 4 धावांची मदत आली आहे. स्कोर कार्ड सुरू झालंय. रुपेश फर्डे येतोय राईट हँड. राऊंड द विकेटनं टाकलेला हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला होता. बराच वेळ चेंडू हवेत. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला आणि या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. 1 धाव आली. स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निश्चितच सामना रंगतदार पाहायला मिळेल. दोनही संघांना एकमेकांचा खेळ बरोबर माहिती आहे. या अनुषंगाने ही मॅच पाहायला मिळेल. रुपेशचा हा चेंडू स्लोवर वन गती परिवर्तन केलं. फिंगर रोल करत असताना स्लोवर डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत बाहेर निघतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. चांगला चेंडू. डॉट येतोय. या चेंडूवरती गोलंदाज रुपेशची पॉवर पाहायला मिळाली. मोहसिन. खूप साऱ्या अपेक्षा मोहसिनकडनं सुद्धा आहेत. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. चांगल्या टप्प्यावरती जबरदस्त गतिमान गोलंदाजी. अचूक टप्पा. भेदक गती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळी शॉर्टपिच चेंडू पूल केलाय. पॉवरफुल फटका. कुणी फिल्डर त्या ठिकाणी नाही. निश्चितच चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. षटकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. धावफलकावरती एका षटकाराची मदत आली. स्कोर कार्ड 11 वरती जाऊन पोहोचलं. सुरुवातीचे 5 चेंडू जर आपण पाहिले असतील तर रुपेश फर्डे निश्चितच चांगले पाहायला मिळाले. 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्या होत्या. 3 निर्धाव आले होते. त्यानंतर आपण पाहाल शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर थोडंसं अनालिसिस या षटकाचं बिघडलं. एकंदरीत जर आपण पाहाल तर पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती बिनबाद 11 धावा. संदीप आणि मोहसिन ही सलामीची जोडी सुरुवात चांगली देत आहेत महालक्ष्मी मळेगाव या टीमला. आजच्या दिवसातली चौथी मॅच. सकाळचं सत्र आपण पाहिलं असेल. दहिवली संघानं सामना जिंकला. मळेगाव संघाला परास्त केलं होतं. त्यानंतर चेरवली विपक्ष ठुणे अशी मॅच आपण पाहिली. चेरवली संघानं त्या मॅच मध्ये विजय नोंदवला. तिसरा सामना साई स्पोर्ट्स शीळ आणि गौरव स्पोर्ट्स लेनाड या दोन संघांच्या दरम्यान आपण मॅच पाहिली. गौरव स्पोर्ट्स लेनाड या संघानं चित्तथरारक विजय मिळवला. त्यानंतर ही मॅच मैदानावरती चौथा सामना. संदेश स्पोर्ट्स चेरवली आणि त्यांना फाईट करतायत महालक्ष्मी मळेगाव. फटका चांगला आहे. स्विच इटचा अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याड. चौकार. सुंदर फटका. संदीपच्या बॅटमधनं या 4 धावा धावफलकावरती वेग वाढवतायत. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलं 15 वरती. SKRच गोलंदाजीसाठी. अजून एक अष्टपैलू खेळाडू आहे. संदेश स्पोर्ट चेरवली संघासाठी यावेळेस हा टाकलेला चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. मात्र फलंदाजाचे मनसुबे ओळखले होते. या अनुषंगाने टाकलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहताय. कुठल्याही प्रकारे मोठा प्रहार मारू दिला नाही. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ दिला नाही. SKRच यांचा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू फेकले. 4 धावा खर्च झाल्यात. एकंदरीत 15 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. बिनबाद 15. सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये ही जमेची बाजू. या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस केलं. शॉर्ट थर्डमॅन वरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडलं. एक सिंगल. मोठे फटके येत नसतात त्यावेळेला सिंगल डबल आल्या तरी गरजेच्या असतात. त्या घेणं गरजेचं असतं. ही सिंगल घेतली धावफलकावरती जोडतायत 16. 16 विदाउट लॉस. 16 धावा धावफलकावरती आहेत बिनबाद. या चेंडूवर पुन्हा एकदा पूल करतोय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा. मात्र हाताला चटका दिल्यानंतर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार.
चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग पाहायला मिळतीये, चेंडूच्या गुणवत्तेवरती खेळतायत. ज्या दिशेला चेंडू येतोय, ज्या दिशेला फटका खेचण्याची संधी मिळते त्यावेळेला प्रहार करतायत, ज्या वेळेला संधी मिळत नाही त्यावेळेला डिफेन्सिव्ह पावित्रा सिंगल डबल घेतायत आणि डाव निश्चितच सावरतायत. सुरुवात चांगली करतायत. यावेळेस हा फुलटो चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफ येते. ऍक्शन मध्ये चेंडूला पकडण्यात यश मिळालं. एक सिंगल या दरम्यान कंप्लीट झाली. चांगली फिल्डिंग. एक धावेचं योगदान आलंय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 21 वरती जाऊन पोहोचतं. 21. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. ज्यावेळेस संधी मिळाली तेव्हा चौकार आले. ज्यावेळेस संधी मिळाली नाही त्यावेळेस नक्कीच सिंगल डबल वरती भर घातली आणि स्कोर कार्डला पुढे घेऊन जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रत्येकी 11 धावा षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा बिनबाद बॅटिंग करतायत महालक्ष्मी मळेगाव. बरोबर 7 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकून होत आहेत. चला अगदी ओव्हर रेट जर आपण पाहत असाल तर बरोबर चाललाय. या अनुषंगानं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. दुपारचं वातावरण, सूर्यदेवता सुद्धा निश्चितच तप्त झालेली आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस हवा सुद्धा मैदानाच्या चारी बाजूनं वाहते. या अनुषंगानं पाहाल तर संमिश्र ऍटमॉस्फिअर मैदानावरती. मध्येच एखादी गार हवेची झुळूक येते, मध्येच ऊन लागतं. ऊन सावलीचा खेळ मैदानावरती जसा पाहायला मिळतोय तसा क्रिकेटचा खेळ सुद्धा रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं संपली. धावफलकावरती आहेत 22 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती मयूर फर्डे पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. 2 षटकात 22 धावा वसूल केल्यात. सलामीची जोडी खेळतीये. धोक्याची घंटा कधीही वाजू शकते. सलामीची जोडी निश्चितच फोडणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रूची गरज पूर्ण केली जाईल का? मयूर डावखुऱ्या हाताने टाकलेला हा चेंडू फुलटोज आहे. ऑफ साईडला शपल झाला. ऑन साईडला दिलाय तडाखा. फटका चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्रीला टार्गेट करत असताना चेंडू पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक आहे. चौकार. फिरकी आक्रमण कसं खेळायचं याचं ज्वलंत उदाहरण मैदानात पेश करतोय. सव्वीस धावा आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. 26. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती हा मोठा प्रहार आणि 26 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 72 धावा बनवल्या. 73चं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानावरती मेरिटवरती बॅटिंग करतायत. सरासरी राखतायत. संघासाठी नक्कीच अजूनपर्यंत पाहिलं तर विकेट सुद्धा ठेवली आहे. क्षमता आहे, ताकद आहे, दहशत आहे, दरार आहे. निश्चित जेव्हा गरज पडेल त्यावेळेला रेंज हिटिंग सुद्धा या दोघांची आपल्याला पाहायला मिळते. या अनुषंगानं जर आपण पाहाल तर ही डेंजरस भागीदारी, डेंजरस पार्टनरशिप. पुन्हा एकदा स्विच हिट करायचं होतं मात्र सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. रिस्की सिंगल कंप्लीट करतायत. पुन्हा एक धाव. स्कोर कार्ड 27-27. मयूर फर्डे 2 चेंडू फेकले. 5 धावा खर्च करतोय. स्ट्राईक रोटेट होईल. यावेळेस मोहसिनला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती. राईट हँडेड बॅट्समन मोहसिन या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. रॉकेट थ्रो सुद्धा येतो. एक सिंगल कंप्लीट. कलेक्शन झालं नाही आणि या अनुषंगानं दुसरी धाव सुद्धा यावेळेस कंप्लीट होतीये. धावा वाचवाव्या लागतील. पदरात जरी जास्त धावा दिसत असतील 72 धावा तरी सुद्धा धावा मित्रांनो कधी पार केल्या जातील हे सांगणं कठीण आहे. कारण मैदानावरती सलामीची जोडी अजून खेळतीये. ज्यांच्यावरती विश्वास संपूर्ण मळेगावकरांचा, ज्यांच्यावरती विश्वास कर्णधाराचा, ज्यांच्यावरती विश्वास सचिन पडवळचा, ती सलामीची जोडी मैदानावर. या चेंडूवर पुन्हा एकदा जबरदस्त स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडीशी आखूड टप्प्याची.
टप्पा टाकल्यानंतर थोडी फिरकी घेत बाहेर निघाली, मात्र स्लोवर गती कमी होती. या अनुषंगाने बॅटवरती चेंडू आला नाही. बॅट स्विंग फास्ट, बॅट फिरून गेली, मात्र चेंडू शरीरावरती आदळतोय. निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. मयूर फरडे पुन्हा एकदा जागेवरच खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं. चेंडूच्या टप्प्यापर्यंत येणं गरजेचं असतं, चेंडूच्या दिशेमध्ये येणं गरजेचं असतं, मात्र यावेळेस फिरकी घेत चेंडू बाहेर निघतोय. निर्धाव. स्ट्राईक वरती मोहसिन खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. स्विचिटचा प्रयत्न, मात्र अतिशय हुशारीनं गोलंदाजी करत असताना मयूर फरडे, वय जरी कमी असलं तरी कामगिरी मात्र मैदानावरती दमदार करण्यासाठी पटाईत असलेला खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिली आहे. बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर प्रदर्शन करण्यामध्ये पटाईत खेळाडू आहे. 3 षटकं यावेळेस संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 29 धावा, 29. त्र्याहत्तर धावांचं टार्गेट आहे. 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा धावफलकावर. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. 18 चेंडू 44 धावा. विजय मिळवण्यासाठी इथून मात्र कष्ट करावे लागतील, जिद्द ठेवावी लागेल, चिकाटी दाखवावी लागेल. मोठं टार्गेट आहे. 72 धावा बनवल्या, 73 धावा पार करायच्या आहेत. 18 बॉल 44 ची अजून गरज या मॅच मध्ये विजयासाठी. 18 चेंडू आणि 44 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, मैदानावरती चेस केल्या जातील का? उत्तरार्धात आपण आहोत. अर्धा खेळ संपलाय. 18 चेंडूंमध्ये सुरुवातीच्या बनवल्या 29 धावा. इथून 18 चेंडू जे शिल्लक आहेत त्यामध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील, कशा पद्धतीने कष्ट घेतले जातील, कशा पद्धतीने जिद्द चिकाटी दाखवली जाईल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती अजून एक फिरकी आक्रमण पाहायला मिळेल. विनोद फडेसर गोलंदाजी करताना. राईट मोर द विकेट. संदीप साठी हा चेंडू पहिला चेंडू जास्त बाहेर. सुमित सरांचा इशारा वाईट बॉल. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आपण पाहताय. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि पंचांच्या इशाऱ्याला आणि निर्णयाला या ठिकाणी चॅलेंज केलं जाते. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते. चेक केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वॉर रूम मध्ये, कंट्रोल रूम मध्ये एक चेकअप केलं जात आहे. डिलिव्हरी चेकअप. चेंडू कुठे पिच झाला, चेंडू किती बाहेर निघाला, गोलंदाजांनी जो चेंडू टाकला तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईट बॉल. नक्कीच पंचांची नजर निश्चितच जबरदस्त पाहायला मिळतीये. अगदी क्षणात घडून जाणारी घटना असते. मात्र मित्रांनो, पंचांवरती फार प्रेशर असतो, पंचांवरती दबाव असतो, जबाबदारी असते. पंच कुठल्याही संघाचे केव्हाच नसतात. पंच कधी कुठल्या कमिटीचे नसतात. ते तटस्थ पाहायला मिळत असतात. यावेळेस फटका चांगला आहे. दर्जेदार प्रहार केलाय. चर्चा करता करता चेंडून गाठली सीमारेषा. चौकार. पहिला चेंडू वाईट बॉल, त्यानंतर हा चौकार. इथून प्रेशर क्रिएट केलं जाते, प्रेशर वाढवलं जात आहे. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती संदीप आणि मोहसिन. मी मगाशीच म्हटलं, या दोन खेळाडूंवरती भरपूर विश्वास आणि भरपूर मदार या संपूर्ण महालक्ष्मी मळेगाव संघाची राहिली आहे. हे दोन खेळाडू जर राहिले मैदानावरती शेवटपर्यंत, अजूनही भरपूर बॅट्समन मागे येणं बाकी आहे. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप मळेगाव संघाकडे सुद्धा आहे.
विनोद यावेळेस टाकतायत हा चेंडू. बॅट फिरवली, बॅटमध्ये आला नाही. विकेट किपर मागे थोडासा बीट आणि त्यानंतर एकेरी धावेल. एका धावेची मदत. स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा थोडीशी हालचाल पहा. 34, 35. एक धाव ऍड केली जाईल. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक चालू आहे चौथं. यावेळेस पहा फटका खेचलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलंय. सिंगल कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी चेक सोपवली जाते. चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा नो बॉल आहे. नो +1. सदतीस 37. 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानात खेळतायत. संदीप आणि मोहसिन. महालक्ष्मी मळेगाव संघासाठी सुरुवात आश्वासक दिली. दमदार फ्रीडचा इशारा. मोठा प्रहार करण्याची सुवर्ण संधी. विनोद फडे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळतायत. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवरती फिल्डर आहे. त्या ठिकाणी पकडलं, फेकलं. एक सिंगल धावील. एकेरी धावेचं योगदान पुन्हा एकदा येईल. फ्रीडचा चेंडू होता. मोठा फायदा उचलता आला नाही. मात्र एक सिंगल धाव या दरम्यान पाहायला मिळाली. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक चालू आहे आणि निश्चित 38 धावा धावफलकावर पोहोचायचं आहे ते 73 या आकड्यापर्यंत. मॅजिक फिगर 73 गाठण्यासाठी प्रयत्न यावेळेस करतायत. यावेळेस थोडीशी घाई. हातातनं चेंडू स्किड झाला. निश्चितच पहिल्याच धावेसाठी रनआउट करण्याचा प्रयत्न होता. मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडू हातात बसला नाही आणि या अनुषंगानं एक सिंगल धाव सहजगत्या पूर्ण होतीये. 39. 39 धावा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुल केलंय. खाली क्षेत्र निवडत असताना फटका चांगला खेळलाय. जबरदस्त फटकेबाजी. संदीप ऑन फायर. 1 बाउन्स. हा चौकार. चार धावा येत आहेत. चौकार येतोय आणि स्कोर कार्ड वरती 43 धावा. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. 13 चेंडू 30 धावा. स्ट्राईक वरती संदीप. अपील करतायत. पंचांनी फेटाळून लावली आहे अपील आणि या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धावेचं योगदान येईल. षटक संपतंय. या 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 44 धावा.
हे षटक चांगलं आलं बॅटिंग करणाऱ्या टीम महालक्ष्मी मळेगाव या संघासाठी. 4 षटकं संपतायत. धावफलकावर 44 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 29 धावांची गरज विजयासाठी आहे. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. 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 संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. जीवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. धन्यवाद. थँक्यू डीजे. कैलासजी लकडे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी या ठिकाणी आपलं सर्वांचं मनोरंजन करता करता सर्व आयोजनावरती सुद्धा भरपूर सहकार्य त्यांचं राहिलंय. सर्व ऑफिशियल टीमची काळजी घेत असताना पाहायला मिळत आहेत. स्वतःची काळजी घेता घेता सर्वांची काळजी, आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. अजून एकदा मयूर येतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी इथून 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा. मयूर येतोय गोलंदाजी करत असताना. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार या ठिकाणी घेतलाय. फटका लाजवाब पाहायला मिळाला. सरळ गाठतोय सीमारेषा. धन्यवाद. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. यस, खेळाडूचं कौतुक केलं जाईल. षटकार येतोय. 6 धावा अगदी पहिल्या चेंडूवरती वसूल करतायत. समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज होती आणि पहिला चेंडू अगदी अर्ध्या टप्प्यावरती, अर्ध्या पिच वरती पाहायला मिळाला. संदीपनं मात्र खरपूस समाचार घेत असताना ठोकलेला हा षटकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 50 या धावसंख्येवरती. समीकरण बदललं. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावा. या चेंडूवरती पुन्हा एकदा ऑफ साइडला बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली मात्र बॅटमध्ये चेंडू आला नाही. विकेटच्या मागे कलेक्शन आलं नाही आणि या अनुषंगाने एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत पुन्हा एकदा केली जाईल. स्कोर कार्ड पुन्हा पुढे सरकेल. 51 या आकड्यावरती. 51 ऑन द बोर्ड. 51 धावेंची अभेद्य भागीदारी मैदानावरती रचतायत. बॅटिंग करणारी जोडी नंबर 1, मळेगावकरांचा विश्वास असणारी सर्वात विश्वसनीय जोडी संदीप आणि मोहसिन हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. 10 चेंडू 22 धावा. यावेळेस पॉवरपी चेंडू. मोहसिन आता मात्र सेट आहे आणि फायर करत असताना संघासाठी ठोकलेला हा दर्जेदार प्रहार. षटकार. SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. कडवं आव्हान, कठीण आव्हान या ठिकाणी उभं केलं होतं. 12 चेंडू 29 धावांची गरज होती. निश्चितच सुरुवात आपण पाहिली असेल तर असं वाटलं होतं 72 धावा चेस करत असताना अडचणीचा सामना करावा लागेल. मात्र मैदानावरती तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळतोय. शांत डोक्यानं शांतीत क्रांती करत असताना खेळताना पाहायला मिळत आहेत. संदीप आणि मोहसिननं दाखवून दिलं न हारना जरूरी है न जीतना जरूरी है. ये खेल है क्रिकेट का मेरे दोस्त, इसे अच्छी तरह खेलना जरूरी है. मैदानावरती निश्चितच आग ओकणारी बॅटिंग दम लावून खेळतायत. काटेकी टक्कर देत असताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय ते तब्बल जाऊन पोहोचलं 57 या आकड्यावरती. 73 धावांचं लक्ष पार करायचंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघर्षमय कामगिरी मैदानावरती पार पाडतायत. महालक्ष्मी मळेगाव संघाचे 2 संघर्ष योद्धे मैदानावरती खेळतायत. अप्रतिम दर्जाची बॅटिंग. बॅट्समन मोहसिननं ठोकलेला षटकार आणि इथून संधी चालून आलीये. समोरून फिरकीचा जादूगार, त्याच्यावरती सुद्धा भरपूर विश्वास संपूर्ण चिरवलीकरांचा राहिलाय. अलीकडच्या काळातील ऑलराऊंडर खेळाडू म्हणून
भरपूर चांगली कामगिरी त्याची राहिली आहे यावेळी. चेंडू पहा, एक धाव सिंगल कंप्लीट होईल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. व्हाईट बॉलचा कॉल. प्रेशर या ठिकाणी क्रिएट झालाय, प्रेशर तयार झालाय. प्रेशर एकदा का आलं की खेळाडू कुठलाही असू दे मित्रांनो, किती मोठा गोलंदाज असला तरी पण मात्र अडचणी इथे त्यांना पाहायला मिळतो. इथून मयूरला गरज आहे कमबॅकची. एक चांगला चेंडू आला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. आणि तो चांगला चेंडू येतोय यावेळेस. आपण पाहाल तर सिंगल धाव कंप्लीट करतायत, कदाचित पाहायला लागतो. यस, पंचांचा इशारा येतोय हा लेग बाईचा. एक सिंगल आली आहे, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते जाऊन पाहायला मिळेल ते 60 धावांवरती. 60 ऑन द बोर्ड. अजूनही आपण पाहाल तर 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 73चं टार्गेट. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. इनसाइड आउट, इनसाइड आउट. आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. जबरदस्त फटकेबाजी. आई महालक्ष्मीचा आशीर्वाद. चेंडू सीमा पार. षटकार. अतिशय शिस्तबद्ध खेळ मैदानावरती आणि खऱ्या अर्थानं सलामीवीर कसे असावेत याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पेश करता येईल. त्यावेळी चेक केलं जाईल. निश्चितच झेल टिपत असताना सुद्धा हातातनं स्किट होतोय चेंडू. चिरवली संघासाठी थोडीशी संघर्षाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. 2 धावा कंप्लीट. बॅट्समन मोहसिनच्या बॅटमधनं या 2 धावा येत आहेत. धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकतं जाऊन पोहोचलं ते 68 या धावसंख्येवरती. आणि 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 68 धावा धावफलकावरती. 68 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी मित्रांनो 5 धावांची आवश्यकता आहे. 68 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये आणि शेवटच्या एका षटकामध्ये 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. विजयाच्या जवळ जात आहेत. संदीप स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज विकास फर्डे गोलंदाजी मार्क वरती. अजून एक फिरकीचं आक्रमण. पहिलाच बॉल हलक्या हातानं डेलिकेट टच. शांत डोक्यानं खेळत असताना निश्चितच मैदानावरती हवा करणारी बॅटिंग, प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग. दुपारचं सत्र आहे. उन्हाचं रणरणत काहूर आपल्याला पाहायला मिळतंय आणि चारही बाजून आपण पाहाल तर जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं प्रेक्षक राजा तुडुंब गर्दी करून या मॅचचा आनंद घेत असताना प्रेक्षक राजाची निश्चितच मन भरणारी बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. सलामीची जोडी शांत डोक्याने खेळले. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता सुरुवातीची षटकं अगदी सेट झाले आणि त्यानंतर केलेली फायरिंग आपण पाहत आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. कमबॅकची गरज आहे चिरवली संघाला आणि ज्यासाठी टीम ओळखली जाते. कमबॅक करेल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर निश्चितच शोधायचंय. एक सिंगल पुन्हा येते. डेलिकेट टच. त्यानंतर एक रिस्की सिंगल. एक धाव येईल. धावफलकाला जोडली जाईल. धावा येणं गरजेचं. धावा कुठूनही येऊ दे. एक धाव येते. स्कोर कार्ड झालं ते 70 आणि इथून विजयासाठी अजून 3 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 4 चेंडू 3 धावा. विकास फर्डे गोलंदाजी मार्क वरती. अनुभवी गोलंदाज. भरपूर वर्षांचा अनुभव आहे क्रिकेटच्या मैदानावरती. या मॅच मध्ये टाकावा लागेल. संघर्षपूर्ण कामगिरी. मात्र मैदानावरती जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये आणि मॅच फिनिश करत असताना नाबाद अनबिटन जोडी, A1 जोडी महालक्ष्मी मळेगाव या ठिकाणी विजय होते. हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया टीम
संदेश स्पोर्ट चिरवली संघाचा सुद्धा जबरदस्त महामुकाबला मैदानावरती पेच झाला आणि आपल्या नावाची चुणूक मैदानावरती सोडत असताना वेल प्लेट संदीप आणि मोहसिन जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. गौरव स्पोर्ट लेनाड दोन्ही संघांनी लगेच तयार व्हा, मैदानाचा ताबा घ्या आणि हा सामना जो इथं पार पडला जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. निश्चितच संदेश स्पोर्ट चिरवली सारख्या मातब्बर टीम समोर 72 धावांचं कडवं आव्हान अगदी लिलया आता जायंट किलरची भूमिका पार पाडली. महालक्ष्मी मळेगाव हा संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं 40 धावांची अभेद्य इनिंग आली, संघासाठी अतिशय उपयुक्त खेळी ज्यानं केली, महालक्ष्मी मळेगाव संघाचा जबरदस्त सलामीवीर फलंदाज संदीप ठरलाय मॅन ऑफ द मॅच. संदीप पडबळ मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जातोय. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब